एक कार्यक्रमासाठी जमलो आहोत। दरवर्षी संग्रामपूर तालुक्यामध्ये या संस्थेचे आयोजक सोपाट भाऊ सोळंके कार्यक्रम घेत राहतात। कधी वरवटला, कधी संग्रामपूरला, कधी निवाजा। आज 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिन, जगात साजरा करणारा आदिवासी जागतिक। त्या वाक्यात सगळं दडलेलं आहे, आदिवासी जागतिक दिन। आदि म्हणजे पूर्वीपासून राहिलेले, वासी म्हणजे त्या ठिकाणी वास्तव करतात। जवळपास संग्रामपूर आणि जळगाव ग्रामीण तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी 100% आदिवासीचे गाव असतील, त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या थाटानं आदिवासी जागतिक दिन साजरा केला जातो की कपडे प्रदान, डीजे आणि संस्कृतीचं एक हे प्रदर्शन। भाऊचा मला फोन आला, काका आपण निवाण्याला एक कार्यक्रम ठेवतोय। म्हटलं भाऊ 12 नंतरच ठेवा, गावामध्ये कार्यक्रम, गावचा कार्यक्रम, शाळेवरती कार्यक्रम असं आठवून 12च्या नंतर जर आलं तर बरं होईल। आदिवासी जागतिक दिन आपली संस्कृती दाखवायसाठी आदिवासीमध्ये एक 3 गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात। त्यांची बोली भाषा, त्यांचं राहणीमान आणि त्यांची संस्कृती। जल, जंगल, जमीन या गोष्टीचं आदिवासी लोकांनी पूर्वीपासून जतन केलं। आजही सातपुड्या पर्वतामध्ये हजारो एकर शेती असेल, कधी कोणी ती काढली नाही किंवा झाली गेली नाही। आज या ठिकाणी कार्यक्रम पाहून खूप आनंद झाला की एवढे आपले तरी लोक समजा येऊ शकतात। विद्यार्थी या ठिकाणी बसले आहे। विद्यार्थ्यांना एक आवाहन करेल, आज तुम्ही आदिवासी विद्यार्थी तरतुदी आहे, कायदे आहेत, सगळ्या गोष्टी आहे, परंतु जोपर्यंत आदिवासी शिकणार नाही तोपर्यंत त्याला त्याचं ज्ञान होणार। भाग्यवान विद्यार्थी आहे तुम्ही, तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी आहे। सूर्यभान भाऊ माझ्या वय समान आहे भाऊ, आम्हाला शाळेची फी भरावं लागेल, घरचे कपडे, घरचे पुस्तक आणि शाळेमध्ये फी भरून जावं। बऱ्याच ठिकाणी आश्रमशाळा झाल्या आहेत, वसतिगृह आहेत। जास्तीत जास्त लक्ष घालून शिक्षण कसं पुरं होईल याचं जर तुम्ही भान ठेवलं तर उद्या तुम्ही देशाचं आणि आदिवासीचं भविष्य आहे एवढं तुम्हाला नक्की सांगतो। म्हणून आजच्या प्रसंगी जास्त न बोलता अटीच थांबतो। आयोजकांना मला 2 शब्द बोलायची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे धन्यवाद मानतो। जय महाराष्ट्र, जय आदिवासी।